ठरलं तर मग की या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता अश्विन खूप जास्त टेन्शनमध्ये असतो. त्याला आता सतत प्रिया जे काही बोललेली असते ना ते आठवत असतो. आधीच अश्विनचा स्वभाव खूपच जास्त इमोशनल असल्यामुळे प्रियाच्या बोलण्याचा त्याच्यावरती जरा जास्तच प्रभाव झालेला असतो. तर इथे त्याला आठवत असतं जेव्हा अश्विन म्हणतो की मला या मुलीचं तोंडसुद्धा बघायचं नाही आहे, तेव्हा ती म्हणते तुला ज्या मुलीचं तोंड बघायचं नाही आहे ना, त्याच मुलीच्या पोटामध्ये तुझं बाळ वाढते अश्विन. मी तुझ्या बाळाची आई होणार आहे. ही गोष्ट त्याला आठवत असते. त्याला अजून हे सुद्धा आठवत असतं. प्रिया त्याचे पाय पकडते आणि म्हणते तुझा माझ्यावरती राग आहे ना, माझ्यावरती राग तू ठेव, पण या सगळ्यामध्ये आपल्या बाळाची काय चूक आहे? या सगळ्यामध्ये आपल्या बाळाची काही चूक नाही आहे अश्विन. तू उगाच त्याला मन दाखवू नकोस. प्रिया इथे आता अश्विनला इमोशनल ब्लॅकमेल करत असते. बाळाचं नाव पुढे करून ते अश्विनला परत आपल्या घोळात घेण्याचा प्रयत्न करत असते. पण या वेळेला अश्विनला तिचा सगळा प्लॅन कळत असतो. या वेळेला प्रियाची चाळ त्याला कळत असते आणि म्हणूनच तो प्रियाच्या कुठल्याही बोलण्यामध्ये न अडकता आपला निर्णय तिला सांगतो आणि मगच तिथून बाहेर पडतो. पण शेवटीला घरामध्ये आता अस्मिताचं बाळ आहे. सायली प्रेग्नेंट आहे. फक्त बाळाचा आणि बाळाचाच विषय सुरू आहे. त्यामुळे अश्विनलासुद्धा प्रियाच्या बोलण्याची आणि त्या बाळाची आठवण येते आणि तो खूप जास्त टेन्शनमध्ये येतो. आणि तेव्हाच त्या ठिकाणी अर्जुन येतो. चैतन्याच्या खांद्यावरती आपला हात प्रेमाने ठेवतो. त्याला तो दाखवून देतो की तू एकटा नाही आहेस अश्विन, मी आहे तुझ्याबरोबर. तेव्हा इथे अर्जुन आल्यानंतर तो विचारतो काय झालं अश्विन, तुझा चेहरा का एवढा पडला आहे? तेव्हा अश्विन आपल्या भावाला अलगद मिठी मारतो आणि म्हणतो दादा, आता मला हे सगळं सहन होत नाही आहे रे. मी स्वतःला कंट्रोल करण्याचा, मला इथे सांभाळण्याचा, तुमच्या सगळ्यांबरोबर आनंदामध्ये सामील होण्याचा, मिक्सअप होण्याचा परिपूर्ण प्रयत्न करतो आहे. पण तरीसुद्धा मला आता या सगळ्याचा खूप जास्त त्रास होतो आहे दादा. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो काय झालं, तू असं का बोलतो आहेस? तेव्हा अश्विन म्हणतो दादा बघ ना, घरामध्ये मगाशी सगळेजण बाळाबद्दल बोलत होते, तेव्हा मला प्रियाच्या बाळाची आठवण आली आणि मला त्रास व्हायला लागला. ती मुलगी प्रिया इथे आता बाळाला पुढे करून, बाळाला इथे भांडवल करून ती आपल्या घरामध्ये परत येण्याचा प्रयत्न करते आणि ही गोष्ट मला नको आहे दादा. काहीही झालं तरीसुद्धा इथे आता ही गोष्ट ममाला कळता कामा नये. कारण ममाला जर ही गोष्ट कळली तर इथे प्रियाच्या बाबतीत ममा कठोर होऊ शकते, पण बाळाच्या बाबतीत ती वीक पडेल. आणि मग ती जर या घरामध्ये तिला घेऊन आली तर मात्र पुढे जे होईल ना ते व्हायला नको आहे आपल्या घरामध्ये. तेव्हा आपल्याला ही गोष्ट लपून ठेवावीच लागेल दादा. कठीण आहे पण आपल्याला ते करावं लागेल. तेव्हा इथे पोस्टमन दादा सुभेदारांच्या घरी यायला निघालेले असतात. अश्विन म्हणतो दादा तू आहेस ना माझ्याबरोबर, ही गोष्ट लपून ठेवण्यामध्ये तू माझी हेल्प करशील ना? अर्जुन म्हणतो अश्विन, बाळ स्वीकारणं किंवा नाही स्वीकारणं प्रियाच्या बाबतीत घेतलेला डिसिजन फक्त तुझा असणार आहे आणि तू तो डिसिजन घेतला आहेस, त्यामुळे मी तुझ्या डिसिजनचा रिस्पेक्ट करतो. मी आहे तुझ्याबरोबर. बाळाच्या बाबतीत जो काही निर्णय घेशील त्याच्यामध्ये मी तुझ्याबरोबर आहे, तू काळजी करू नको. पण एक ना एक दिवस ही गोष्ट सांगावी लागेल ना? अश्विन म्हणतो नाही, कधीच सांगायची नाही. आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढी ही गोष्ट आपण लपून ठेवायची. मला हे सत्य कुणाही समोर यायला नको आहे. मला ती प्रिया आणि तिचं बाळ दोन्हीही माझ्या आयुष्यात नको आहे, असं आता अश्विनने सांगितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अस्मिता सगळेजण आता बाळाच्या बारशामध्ये बिझी असतात आणि तेव्हाच तिथे आलेला असतो पोस्टमन काका आणि ते म्हणत असतात कल्पना सुभेदार कोण आहे? तुमच्यासाठी पत्र आहे. तेव्हा इथे कल्पना म्हणत असते माझ्यासाठी पत्र कुणी लिहिलं आहे? आणि ती आता बघायला येत असते. तेव्हा सायली म्हणते आई तुम्ही थांबा, मी तुमचं पत्र बघते. तेव्हा अर्जुन अश्विनला म्हणत असतो की अश्विन, तुला जो डिसिजन घ्यायचा आहे तो जर तुझा डिसिजन पक्का आहे तर तू प्लीज त्याचा स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. मला असं वाटतं ही गोष्ट जर कुणाला कळू नये असं तुला वाटत असेल तर तू स्वतःचे इमोशन्स कंट्रोल कर. तू इतका उदास राहू नकोस. ही गोष्ट जर ममाला कळली तू टेन्शनमध्ये आहेस तर मामा नक्कीच जाणून घेण्याचा प्रयत्न करेल की टेन्शनचं कारण काय, आणि मग आपली इच्छा नसेल तरी आपल्याला सांगावं लागेल. त्यामुळे तुझा डिसिजन झाला आहे ना की तुला इथे
प्रियाला स्वीकारायचं नाही आहे, तिच्या बाळाला स्वीकारायचं नाही आहे, तर तू त्या डिसिजनवरती आता इथे ठाम राहा आणि तू प्लीज आता स्वतःला सावर, हे डोळे पुस आणि आता चेहऱ्यावरती अजिबात टेन्शन दाखवू नकोस, असं अर्जुनने त्याला सांगितलेलं असतं. आणि अर्जुन इथे आता अश्विनचे डोळे पुसून त्याला आपल्याबरोबर बाहेर घेऊन येत असतो. आणि तेव्हाच इथे पोस्टमन काका प्रियाचं पत्र घेऊन सुभेदारांच्या घरी आलेले असतात. आणि तेव्हा त्याच वेळेला सायली ते पत्र घ्यायला येत असते आणि इथे अर्जुन आणि अश्विनसुद्धा बाहेर येत असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो अचानकपणे सगळ्यांच्या मोबाईलला अलाराम वाजतो. तेव्हा इथे सायलीच्या जेवणाची दुपारच्या वेळ झालेली असते. तेव्हा अश्विन म्हणतो, बायको चल, तुझ्या जेवणाची वेळ झालेली आहे, जा बरं तू जेवायला बस. तेव्हा सायली म्हणते, काय हो, बारशाच्या वेळी तरी हे जरा सगळं थांबवा ना. आई आता तुम्हीच यांना सांगा, आता सगळेजण एकत्र जेवायला बसायचं की मी एकटीच जेवायला बसणार आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की बायको तू एकटी जेवायला बसलीस तर तुला कुणी काही बोलणार नाही आहे. माझी बायको प्रेग्नेंट आहे, मी तिची काळजी करतोय असंच सगळ्यांना वाटेल. तेव्हा कल्पना म्हणते, सायली तू चल माझ्याबरोबर, मी तुला जेवायला वाढते, चल. तो काळजीपोटी सगळं करतोय ना गं. तेव्हा ती म्हणते, अहो पोस्टमन काका तिथे उभे आहेत ताटकळत, मी जाते ना. अर्जुन म्हणतो, मी आहे ना, मी लेटर घेतो. तेव्हा तो विचारतो, कुठून पत्र आले? तर पोलीस स्टेशनमधून पत्र आले असं सांगितलं जातं. तेव्हा अर्जुनला धक्काच बसतो. अर्जुन ते लेटर उघडतो आणि बघतो तर काय, इथे आता लेटर लिहिलेलं असतं प्रिया आई म्हणजे कल्पनाला प्रियाने. आणि त्याच्यामध्ये तिने सगळं काही लिहिलेलं असतं की मी प्रेग्नेंट आहे, ही गोष्ट मी अश्विनला सांगितली, पण अश्विनने हे बाळ त्याचं आहे हे मांडण्यासाठी नकार दिला, त्याने माझ्यावरती संशय घेतला. ही गोष्ट अर्जुन आणि चैतन्याला सुद्धा माहिती आहे, पण अर्जुनने इथे आता चैतन्याला आणि त्याचबरोबर अश्विनला प्रॉमिस केले की ही गोष्ट तो कुणालाही सांगणार नाही. त्यामुळे आई ही गोष्ट तुला सांगणं गरजेचं आहे. मी बाळाची DNA टेस्टसुद्धा करायला सांगितली. असं सगळं आता त्या पत्रामध्ये लिहिलेलं असतं. ते वाचून त्याला खूप मोठा धक्का बसतो. अस्मिता विचारते, अर्जुन अरे कुणाचं पत्र आहे? अर्जुन म्हणतो, काही नाही, मम्माला इथे किटी पार्टीचं निमंत्रण दिलेलं आहे. कल्पना म्हणते, काय किटी पार्टीचं निमंत्रण? पण मी तर अशा कुठल्याच क्लबला जॉईन नाही आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, हो का मम्मा, नाही नाही ठीक आहे मग जाऊ दे. तेव्हा प्रेक्षकांनो अर्जुन इथे अश्विनला आणि चैतन्याला बोलावतो. अश्विन म्हणत असतो की दादा काय झालं? तेव्हा अर्जुन म्हणतो की प्रियाने मम्माच्या नावाने जेलमधून लेटर पाठवले, त्याच्यामध्ये तिने आता मम्माला सांगितले की ती प्रेग्नेंट आहे म्हणून. तेव्हा अश्विन म्हणतो, काय ही मुलगी इतकी नीच असेल ना, या गोष्टीचा मी कधी विचारही केला नव्हता. कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा ह्या मुलीचा नीचपणा काही कमी होत नाही आहे. तेव्हा दादा तू कुणालाही या पत्राबद्दल सांगणार नाही आहेस, अगदी काहीही झालं तरीसुद्धा या लेटरबद्दल घरामध्ये काही बोलायचं नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, घे हे लेटर तू तुझ्याकडेच ठेव. प्रताप काका म्हणतात, चला रे मुलांनो, चला जेवायला चला. तेव्हा अश्विन म्हणत असतो की देव माझ्या नशिबामध्ये या गोष्टी का घडवतोय? म्हणजे एका बाजूला इथे प्रियाचा खरा चेहरा माझ्यासमोर आला आणि आता ती बाळाला जन्म देणार आहे हे सुद्धा मला कळतंय. नक्की काय करायचं काय आहे मी? त्यानंतर इथे अर्जुन त्याला समजावत असतो. त्याचबरोबर इथे आता सायली अर्जुनला म्हणत असते, अहो आज मी लवकर झोपणार आहे, आज मी खूप थकली आहे ना म्हणून. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, हो बायको हो, चल बरं आधी तू पाणी पिऊन घे आणि मग झोपूनसुद्धा घ्या. तेवढ्यातच इथे कल्पना आणि प्रताप काका आलेले असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, मम्मा तू इथे? तेव्हा कल्पना म्हणत असते की अर्जुन मी काय म्हणते, आता तुम्ही दोघांनी आनंदाची बातमी दिलेली आहे, तर तुम्ही दोघेजणं कुलदेवतेच्या दर्शनाला जाता का? तेव्हा अर्जुन म्हणतो, मम्मा कुलदेवतेच्या दर्शनाला? ती म्हणते, हो तुम्ही दोघेजणं जा आणि तिथे गेल्यानंतर अश्विन आणि अस्मितासाठी सुद्धा तुम्ही प्रार्थना करा की त्यांचा संसार, त्यांचं इथे सगळं काही मार्गी लागू दे. तेव्हा अर्जुन म्हणतो की मम्मा अगं त्यांच्यासाठी जे काही करायचं आहे ते स्वतः करतील ना, म्हणजे जी काही पूजा वगैरे करायची आहे ते स्वतः करतील. असं इथे आता कुलदेवतेला वगैरे तिथे जाऊन करायची काय गरज आहे, इथे सगळं काही होईल ना. सायली म्हणते, आई नका काळजी करू, आम्ही उद्याच कुलदेवतेच्या दर्शनाला जाऊ आणि मी तिघांसाठीही प्रार्थना करेन, साकडं घालेन, तुम्ही नका काळजी करू. तेव्हा इथे कल्पना म्हणते, ठीक आहे सायली, मला माहितीच होतं तू नकार नाही देणार. तेव्हा सायली म्हणते, काय हो प्रत्येक वेळेला आई काही सांगायला आल्या तर तुम्ही नकार घंटा दिलीच पाहिजे का? मी जाणार नाही, कशाला जायचं, घरूनच करायचं, प्रत्येक वेळेला बोलणं गरजेचं आहे? त्यांची इच्छा आहे की त्यांच्या तिन्ही मुलांचं सगळं काही चांगलं व्हावं,
तर त्यांच्यासाठी बरं वाटावं त्यांना, म्हणून तरी काहीतरी करा ना. प्रत्येक वेळेला नाही नाही बोलायची काही गरज आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, बायको पण मी म्हणालो ना की जातो म्हणून. ती म्हणते, मी बोलल्यानंतर तुम्ही बोललात, आधीच बोललात असत तर काय झालं असतं. हो आई आम्ही जाऊ, एवढं बोललं असतात तरी चाललं असतं ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, बायको मी तुझ्यासाठीच बोलत होतो ना, तुला त्रास होईल म्हणून. तेव्हा सायली म्हणते, मला नाही होत त्रास, एका दिवसाने काय मला लगेच इतका त्रास होणार आहे का. तुम्ही आईला प्रत्येक वेळेला नाही बोलत जाऊ नका, मला ते नाही आवडत. तेव्हा अर्जुन म्हणतो, बरं बाबा ठीक आहे, बरं ठीक आहे, तू पाणी तरी पिऊन घेशील. सायली काही पाणी प्यायला तयार नसते. अर्जुन म्हणतो, चला आता बायको रुसली माझी. तेव्हा सायली म्हणते, रुसले म्हणजे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, हो माझी बायको रुसली ना, म्हणजे ती अंबाबाई नाही का असते जी इथे बाळाजीवरती रुसते, तशी रुसलीस तू. तेव्हा इथे सायली म्हणते, काय हो तुम्हाला अंबाबाई बाळाजीची इथे आता गोष्ट कशी माहिती. तो म्हणतो, हो मी पॉडकास्टमध्ये बघितलं आहे ना, अंबाजी बाळाजीबद्दल मला माहिती आहे. उद्या जर आपलं बाळ म्हटलं की काय हो डॅड, आपली इथे अंबाबाई बाळाजीवरती का रुसली होती, तर मला कळलं पाहिजे ना, मला बेस्ट बाबा बनायचं आहे बाबा. तेव्हा सायली म्हणते, हो खरंच बेस्ट बाबा बनायची पूर्ण तयारी आहे, बेस्ट मुलगासुद्धा बना, आईंचं सगळं ऐकत चला. तेव्हा इथे आता कल्पना पुन्हा येते. ती म्हणते, मगाशी मी सायली सांगायलाच विसरले, अगं तू तिथे जाणार आहेस खरी, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्या सकाळीच तुम्हाला जावं लागेल. अर्जुन म्हणतो, मामा उद्याच, माझी मीटिंग आहे. तेव्हा सायली म्हणते, आई आम्ही उद्याच जाऊ, उद्याच्या सगळ्या मीटिंग आहेत ना, चैतन्य भाऊजी बघतील, हो की नाही हो. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो ठीक आहे, आता होम मिनिस्टरच म्हणाले, मग मी नाही का म्हणणार, आम्ही जातो हा मम्मा, उद्याच जातो. ती म्हणते, पण बाहेरचं तेलकट तुपकट काही खायचं नाही, मी तुझ्या गोळ्या औषधं सगळ्या पॅक करून ठेवते आणि जे जे तुला खायचं दिवसभरामध्ये घरूनच बनवून देते, तुला फक्त तिथे जायचं आहे, छत्री घेऊन जायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता दुसऱ्याच दिवशी त्यांना देवदर्शनासाठी निघायचं असतं. इथे प्रिया म्हणत असते की काय झालं असेल, मी लिहिलेलं पत्र कल्पीपर्यंत पोचलं असेल का. मग जर कल्पीपर्यंत पोचलं असेल तर ते अजूनपर्यंत इथे कशी नाही आली मला भेटायला, अजूनपर्यंत कल्पनाने यायला हवं होतं. ती म्हणते, ती हवालदार कुठे गेली. ती म्हणते, ओ हवालदार ताई मी तुमचीच वाट बघत होते, अहो माझं पत्र गेलं का. ती म्हणते, हो मला पोस्टमॅनने सांगितलं तुमचं पत्र तर कालच गेले. ती म्हणते, हो कालच गेले, मग अजूनपर्यंत कल्पी आली कशी नाही. त्यानंतर अश्विन बसलेला असतो, त्याला आठवत असतं प्रिया कशी माझात म्हणालेली असते, हो उडवला मी तुमचा पैसा, हो उडवलं मी पैसे, फसवलं मी तुम्हाला, कारण मी तेवढी हुशार आहे. तुम्ही सगळे सुभेदार किल्लेदार मूर्ख आहात, मूर्ख, तुम्हाला मूर्ख बनवणं माझ्यासाठी खूप सोपं झालं. असं जेव्हा ती अश्विनला म्हणते ना, तेव्हा अश्विन म्हणतो, प्रिया तू माझा विश्वासघात केला आहेस, विश्वासघात. त्यामुळे आहे ना, तू कितीही प्रयत्न कर, पण तू प्रेग्नेंट असल्याची गोष्ट घरामध्ये कुणालाही कळणार नाही. मी तुझा आणि तुझ्या बाळाचा अजिबात स्वीकार करणार नाही आहे. काहीही झालं तरीसुद्धा बाळाला पुढे करून तुला या घरामध्ये परत यायचं आहे मला माहिती आहे, पण मी तसं होऊ देणार नाही. आणि तो ते पत्र पूर्णपणे जाळून टाकतो. त्यानंतर प्रेक्षकांनो सायली इथे जायला निघालेली असते. तेव्हा इथे कल्पना म्हणत असते की सायली हळूहळू चालायचं, छत्री घ्यायची, आणि अस्मिता म्हणते की सारखं पाणी पित राहायचं थोड्या थोड्या वेळाने. तेव्हा इथे कल्पना म्हणते, अगं अर्जुन कुठे, अजून कसा आला नाही. तेव्हा सायली म्हणते, आई अहो तुमच्या लेकाचा नट्टापट्टा लवकर होईल तेव्हा ते बाहेर येतील ना, त्यांना मी रात्रीच सांगितलेलं सगळं काही आवरून ठेवा म्हणून, पण ते कशाला काय आवरून ठेवतायत, अजूनपर्यंत त्यांनी काही आवरलेलं नाही आहे, आता सगळा पसारा काढून बसलेत ते वरती. तेव्हा अर्जुन म्हणतो, आलो मी आलो. तेव्हा अर्जुनने इथे दोन आता इथे सुटकेस आणि दोन इथे खांद्यांना आता पिशव्या लावलेल्या असतात मोठमोठ्या. तेव्हा इथे कल्पना म्हणत असते, अर्जुन अरे हे काय आहे, तू 8-10 दिवसांकरता जात नाही आहेस, तू सकाळी जातो आहेस, आज संध्याकाळी तू परत येणार आहेस, मग एवढं सगळं घ्यायची काय गरज आहे. अर्जुन म्हणतो, नाही बाबा दिवसभरासाठी जायचं आहे, माझ्या बायकोसाठी मी सगळं काही घेतलं आहे ना, जर तिला चक्कर वाटली तर लिंबू पाणी घेतलं आहे, जर तिला इथे चहा प्यावंसं वाटला तर चहाचं सगळं साहित्य घेतलं आहे, माझ्या बायकोला बाहेरचा चहा प्यायचा नाही आहे, मग आलंसुद्धा घेतलं आहे, आणि त्याचबरोबर ज्यूससुद्धा घेतलं आहे, तिला जे जे खावंसं वाटेल ते सगळं मी याच्यामध्ये घेतलं आहे. तिला ऊन नको लागायला म्हणून छत्री घेतली आहे, तिची चप्पल जर इथे चालताना तुटली तर दुसरी एक्स्ट्राची चप्पल घेतली आहे, का तिला अणवाणी चालायला नको ना म्हणून, माझ्या बायकोसाठी मी सगळं घेतलं आहे. तेव्हा इथे प्रताप काका म्हणते, बघतेस ना तू, बघतेस ना कल्पना, अर्जुन अगदी माझ्यावरती गेला आहे. ती म्हणते, हो तुम्हालाच त्याच्याकडून शिकायची गरज आहे. तेव्हा अस्मिता म्हणते, अर्जुन
अरे पण तू सगळा मॉल घेतला आहेस. तो म्हणतो तुम्हाला हसायचं आहे तर हसा, पण मी माझ्या बायकोसाठी आणि माझ्या बाळाला कम्फर्टेबल वाटेल असं मी सगळं काही घेतले. तुम्हाला माझ्यावरती हसायचं असेल तर हसा. कल्पना म्हणते अर्जुन सगळे हसले ना तरी मी नाही बाबा हसणार. कारण का माझा मुलगा माझ्या सुनेची इतकी काळजी घेतोय, तिला इतकं प्रोटेक्ट करतोय, त्याने तर मला खूपच जास्त आनंद होतोय. नशीबवान आहे मी की असा मुलगा माझ्या पोटी झाला. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो हो ना मम्मा, बरं ठीक आहे चला आता आम्ही निघतो, माझ्या बायकोला ऊन लागायला नको. तेव्हा सायली म्हणते अहो काही काय बोलताय. तो म्हणतो चल चल बायको चल आपल्याला निघायचं आहे. तेव्हा इथे अस्मिता म्हणते पण पूर्णाजीने विचारलं की तन्वी कुठे तर काय सांगू. तेव्हा सायली म्हणते की मग तुम्ही सांगा की तन्वी तिच्या आईच्या घरी गेली आहे, प्रतिमा आत्यांकडे. आता देवीच्या दर्शनाला जायचं म्हणजे मुलगी आईला भेटायला गेल्यासारखंच आहे ना. कल्पना म्हणते हो अगदी बरोबर. त्यानंतर सायली अर्जुन कुलदेवतेच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी पोचलेले असतात. तेव्हा सायली गाडीमधून उतरते आणि चालायची सुरुवात करते. तेव्हा अर्जुन गाडीमधून उतरतो, गाडी लॉक करतो, त्याचबरोबर मागची डिक्की उकळतो, त्याच्यामध्ये असलेल्या त्या 2 पिशव्या 2 खांद्याला लावतो, छत्री काढतो, स्वतः गॉगल लावतो आणि त्यानंतर तो सायलीला बघायलासुद्धा येतो. सायलीला तो परिसर ओळखीचा वाटत असतो, कारण लहानपणी तन्वी प्रतिमाबरोबर आणि रविराज किल्लेदार बरोबर त्या ठिकाणी बऱ्याच वेळा आलेली असते. तेव्हा तिला भास होत असतो की एक लहान मुलगी आई बाबा चला ना मला ऊन लागतंय, आई बाबा चला ना मला खायला हवंय, असा आवाज तिला येत असतो. तेव्हा सायली आता त्या ठिकाणी आलेली असते आणि ते सगळं ती आता बघत असते. तेव्हा ती गोष्ट त्याचबरोबर ती जागा तिला ओळखीची वाटत असते. आई बाबा मला आंबा हवाय, आई बाबा मला इथे आता गुळाल उधवायला हवाय, अशा बऱ्याचशा गोष्टी ती बोलत असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता रविराज काका आणि प्रतिमा तिचे हट्ट पुरवत असतात. हे सगळं आता सायली बघत असते. तिला आठवत असते की या ठिकाणी मी आधीसुद्धा आली आहे. तेव्हा अर्जुन येतो आणि म्हणतो बायको मी तुला छत्री घेऊन येत होतो ना, तू का उन्हातानातून पुढे आलीस. तेव्हा सायली म्हणते अहो इथे एक झाड होतं. तेव्हा अर्जुन म्हणतो हो का. तेव्हा सायली म्हणते आणि तिथे आहे ना खूप अशी एकदम जास्तीची झाडीसुद्धा होती, जाळ होती पूर्ण तिथे. आणि त्या ठिकाणी एक आजी आहेत ना, एक काकू तिथे म्हणजे आता फुलं विकायला बसायच्या, ओटीचं सामान विकायच्या. त्या ठिकाणी आंब्याला लावलेलं म्हणजे मसाला मीठ तो आंबासुद्धा विकायच्या. त्याचबरोबर तिथे आपल्याला जर भंडारा उधळायचा असेल ना तर भंडारासुद्धा उधळण्यासाठी तिथे ठेवला जायचा. त्या बघा त्या आजी आता वयस्कर झाल्यात, त्या खूप वर्ष झाली ना वयस्कर झाल्यात. त्याच आजींकडून मी सगळं काही घ्यायचे. बघा ना आता पण त्या तिथेच बसत आहेत, बरोबर ना. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो बायको पण तू तर इथे पहिल्यांदा आली आहेस ना आपल्या कुलदेवतेच्या दर्शनाला, मग तुला कसं माहिती इथे काय कधी काय असायचं. तेव्हा सायली आता पटकन गप्पच बसते. ती जागा तिला नवीनच असते. मग तिला कसं माहिती कुठे झाड होतं, कुठे झाडी होती, कुठे इथे आता मीठ मसाला लावलेला आंबा भेटायचा, कुठे फुलं भेटायची, कोणती आजी, सायलीला कसं माहिती. असा प्रश्न तिला पण पडलेला असतो आणि ती पटकन गप्प झालेली असते. त्यानंतर पुढील भागामध्ये इथे आता पूर्णाजीला फोन आलेला असतो ना कल्पनाचा, प्रियाने केलेला, तो पूर्णाजी उचलते. तेव्हा प्रिया म्हणते पूर्णाजी मी बोलते. प्रिया अगं तुझी तन्वी गं, तुला माहिती आहे पूर्णाजी मी गरोदर आहे गरोदर. हे शब्द ऐकल्यानंतर पूर्णाजीला धक्का बसतो, पूर्णाजी चक्कर येऊन पडते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता प्रियाने जी चूक केलेली असते त्याने आता पुन्हा इथे पूर्णाजीला त्रास झालेला असतो. पूर्णाजीला खूप मोठा धक्का बसतो ही गोष्ट ऐकून की प्रिया प्रेग्नेंट आहे. तेव्हा पूर्णाजी चक्कर येऊन आता खाली कोसळलेली असते. सगळेजण धावत पळत पूर्णाजीजवळ येतात. पूर्णाजी काय झालं, पूर्णाजी काय झालं म्हणून विचारत असतात. तोपर्यंत इथे पूर्णाजी बेशुद्धच असते. त्यानंतर सायली अर्जुन दोघेजण त्या आजीजवळ गेलेले असतात. सायलीने आता इथे आरतीचं ताट घेतलेलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की माझ्याकडे दे बायको, तू घेऊ नको. सायली म्हणते नाही हो मीच घेणार. तेव्हा इथे तिला आता भंडारासुद्धा उधळायचा असतो. तेव्हा त्या म्हाताऱ्या आजी म्हणतात काय गं बाळा, तू लहानपणीसुद्धा इथे आली आहेस का. तुझ्यासारखीच एक मुलगी असायची जी हट्ट करायची की तिला इथे भंडारासुद्धा उधळायचा आहे. तिला भंडारा उधळायला खूप आवडायचं. तुझ्याकडे बघून, तुझा हट्ट बघून मला त्याच मुलीची आठवण आली. ती मुलगी तू तर नाही आहेस ना गं लहानपणीची. असं जेव्हा ती म्हातारी विचारते तेव्हा सायलीला वाटतं कोण होती ती मुलगी, कोण असेल ती मुलगी जी माझ्यासारखा हट्ट करायची, जी इथे भंडारा उधळायची. असा प्रश्न इथे आता सायलीलासुद्धा पडलेला असतो. ती मुलगी मी तर नाही आहे ना, असा प्रश्न एका क्षणासाठी
तिच्या मनामध्ये येऊन गेलेला असतो.